मी तुलसीस कंपनी प्रतिनिधी निलेश मुजुमले. तर आज आपण आलेलो आहे शेगाव तालुक्यातील जवळा या गावामध्ये. तिथला एक शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या तुलसीस कंपनीच्या कबड्डी या वाहनाची यावर्षी जवळपास 22 पाकटची लागवड केलेली आहे. तर आता आपण त्यांच्याकडूनच थोडक्यात या कपाशीबद्दल माहिती घेऊया. भाऊ नमस्कार. गाव बरं, तुमच्या आता या आपण उभे आहो की तो कोणती कबड्डी लागलेली आहे? कबड्डी लावलेली आहे. मागच्या वर्षी किती पाकिट होते आपले मागच्या 10 पाकिट 10 पाकिट होते. कसं काय वाटलं आपल्याला? धरती 1 नंबर आली आपले. त्याच्याने आपण 20 पाकिट धरती चांगली आहे. आणखी धरती आणि पराठी विषय म्हणजे बोंड मोठा आहे. बोंड मोठा आहे. पराठी लवकर खाली होते. पराठी लवकर खाली होते. बरोबर. आणखी म्हणजे असं रोगराई बी कमी येते. मग तुम्ही आता मागच्या 10 पाकिट लावले ते यावर्षी किती पाकिट वाढवले मग त्यात? आपण समजा 20 पाकिट केले म्हणजे जवळपास 20 ते 22 पाकिट आहे. मग जवळपास यांनी यावर्षी 10 ते 12 पाकिट हे आणखी लावलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की यांचं म्हणणं आहे की उत्पन्न चांगलं आहे, बोंड मोठा आहे आणि रोगराई कमी आहे आणि जवळपास 2 व्यवस्थित पूर्ण कापूस तुमच्या घरात येऊन जातो. म्हणजे शक्ती बी भरपूर. आणि भाऊच्या सांगण्यानुसार शक्ती असं आपल्याला आता बघून घ्या. साडे थोडे म्हणजे लावायचं काम नाही, कमी प्रमाणात आहे लावायचं. भाऊचं म्हणणं असं आहे की आता जो प्लॉट बघितला आपण यात तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त जर्मिन झालेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या यांना खळ्यात थोड्याफार असतील पण त्या भरायचं काम नाही असं भाऊचं म्हणणं आहे. पण आणखी आता जो शेतकरी आपला व्हिडिओ बघत आहेत, खूप लोकांच्या यावर्षी आणखी कपाशी लावायची बाकी आहे. त्यांना काय सांगू इच्छिता? इच्छा तर असं आहे की त्यांनी कम से कम जर कोणाची 10 पाकिटची इच्छा असेल तर त्याने 5 पाकिट तरी कबड्डी लावून बघा यंदा असतात. धन्यवाद.